अमरावती जिल्ह्यातील नवसारी टी पॉइंट येथे 14 फेब्रुवारीच्या पहाटे 5 वाजताच्या सुमारास एक धक्कादायक आणि हृदयदायक घटना घडली। गोवंशाने भरलेल्या भरधाव बोलेरो वाहनाने ड्युटीवर निघालेल्या एका निष्पाप क्रीडा शिक्षकाला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात 46 वर्षीय अब्दुल साजिद अब्दुल मजीद राहणार चपराशीपुरा यांचा जागीच मृत्यू झाला। धडक इतकी भीषण होती की बोलेरो वाहन समोरील खांबावर जाऊन आदळले। वाहनामधील एका गोवंशाचा मृत्यू झाला असून तब्बल 12 गोवंश जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। अपघातानंतर वाहन चालक आणि क्लीनर घटनास्थळावरून फरार झाले। गाडगेनगर पोलीस स्टेशन तसेच क्यूआरटी पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। या घटनेनंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवंश तस्करीच्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे याच नवसारी टी पॉइंट परिसरात 2012 साली शाळेच्या व्हॅनचा भीषण अपघात घडला होता, ज्यामध्ये अनेक निष्पाप विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता। त्या घटनेची आठवण या अपघातामुळे पुन्हा ताजी झाली आहे। जिल्ह्यात वाढती अवैध वाहतूक, वेगाने धावणारी वाहने आणि गोवंश तस्करीचे प्रकार यावर पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। एका शिक्षकाचा जीव गेल्यानंतर तरी प्रशासन जागे होणार का? गोवंश तस्करीवर कठोर कारवाई होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? हे सर्व प्रश्न आता जिल्हा प्रशासन सह पोलीस प्रशासनासमोर गंभीरपणे उभे ठाकले आहेत। पशुधनाची वाहनाची जी आहे वाहतूक करणारी जी गाडी आहे त्या गाडीच्या चालकाच्या हातून एक शिक्षक जे आहेत त्यांना धडक लागून त्याच्यामध्ये एक फॅटल ऍक्सिडेंट झालेला आहे। त्याच्यामध्ये जी बेसिक कारवाई आहे ती सर्व करण्यात येऊन त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर त्या गाडीत जे पशुधन होतं त्या पशुधनाची सुद्धा योग्य त्या कायदेशीर माध्यमातून त्यांना गोरक्षणमध्ये पाठवण्यात आलेला आहे। त्याच्याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत।